नमस्कार. द नॉलेज इज पॉवर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, आज आपण नवीन विषय घेऊन आलेलो आहोत. तर बघा, विषयाचं नाव आहे असतील शिते तर जमतील भूते. मित्रांनो, ही एक म्हण ऐकूनच जरा काहींना नवल वाटणार. तर बघा, असतील शिते तर जमतील भूते. तर कथा आपण ऐकूया, सुरुवात करूया. एक छोटंसं गाव होतं आणि त्या गावामध्ये एक कुटुंब राहत होतं. या कुटुंबाची परिस्थिती खूप हलाखीची होती. गरीब परिस्थितीमुळे गावातील माणसं, नातेवाईक या कुटुंबाला जास्त मान देत नव्हतं, डिमांड देत नव्हतं, कारण ते गरीब होते म्हणून. परंतु ही माणसंसुद्धा खचून न जाणारी होती. दररोज काबाड कष्ट करून स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. या कुटुंबाला 4 मुलं होती. परंतु 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट असल्यामुळे काय झालं की या कुटुंबाला शिक्षणाचं एवढं महत्त्व समजलेलं नव्हतं आणि मुलगी ही परक्या घरची लेक म्हणून असं समजलं जायचं. आणि त्यामुळे काय झालं की या कुटुंबाने मुलींना सुद्धा शिक्षण दिलं आणि मुलांना सुद्धा, परंतु मुलींना पाहिजे तेवढे शिकवलं नाही. परंतु मुलगा हे वंशाचा दिवा म्हणून आजही आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये म्हटलं जातं. अशीच या घरची परिस्थिती, या घरातील माणसांची मानसिकता होती. हे कुटुंब याच्या त्याच्या घरी जाऊन राबत होते. येणाऱ्या पैशातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. नातेवाईक शक्यतो त्यांना कोणत्याही कार्यक्रमात बोलवलं तर बोलवलं, कारण की यांची परिस्थिती गरीब असल्यामुळे हे प्रत्येक कार्यक्रमात जाऊ शकत नव्हते. हातावर कमावायचं आणि पानावर खायचं अशी परिस्थिती या कुटुंबाची होती. दिवसेदिवस जात होते. मुलं लहानाची मोठी होत होती. मुलीसुद्धा थोड्या मोठ्या झालेल्या होत्या. मुलींनी शाळा सोडली होती आणि आईवडिलांच्या सोबत हे कामावर जात होते. पण एके दिवशी काय होतं की मुलालाही असं वाटतं की आपण सुद्धा मम्मी पप्पांच्या सोबत कामावर जाऊया, म्हणून मुलगा आईवडिलांना सांगतो. परंतु आईवडील न्यायला तयार नव्हते. आईवडिलांना वाटायचं आम्हाला जे अपशब्द वापरले जातात, आम्ही जे काम करतो हे बघून माझ्या मुलाला खूप दुःख होईल. परंतु मुलगा खूप हट्ट करून म्हणतो की मी काम नाही करणार, पण तुम्ही जे काम करतात ते मला बघायचं आहे. त्यावेळेस खूप हट्ट केल्यानंतर आईवडील न्यायला तयार नसतात, म्हणून मुलगा राग करून एका बाजूला जाऊन शांततेत बसतो. तेव्हा आईवडिलांना असं वाटतं चला नेऊ, म्हणून आईवडील त्याला सोबत घेतात. सोबत नेल्यानंतर ज्यांच्या घरी गेलेले असतात तेथील लहान लहान मुलं त्या मुलाच्या आईवडिलांना अपशब्द बोलताना बघतो. आणि बघितल्यानंतर त्याला खूप दुःख होतं, खूप वाईट वाटतं. त्याला तेवढा रागसुद्धा येतो. घरातील माणसं
अपशब्द वापरतात. हे बघून त्याला अजूनच वाईट वाटतं. मुलगा मनातच ठरवतो, आज जरी माझी परिस्थिती अशी असली तरी माझ्या आईवडिलांना येणाऱ्या काळात मी सुखासमाधानाने जीवन जगायला लावणार. त्यांना कोणत्याही व्यक्तीच्या घरी कामावर पाठवणार नाही. तर हे कुटुंब नाविलाज असल्यामुळे हे जात होते. मुलगा अजून अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. संध्याकाळी घरी आल्यावर आईवडिलांना सांगतो, आई बाबा, तुम्ही कशाला असे घाण शब्द लहान लहान छोटी छोटी मुलं बोलतात त्यांच्याकडे जाता? दुसऱ्याकडे काम बघा की. तेव्हा आईवडील सांगतात की आम्हाला लिहिता वाचता येत नाही, परंतु पैसे थकवल्यामुळे आम्हाला व्याज लावून लावून खूप कर्ज अंगावर झालेलं आहे. अल्प पगारात काम करावं लागतं. नाही काम केलं तर हे त्यांच्या घरी बोलवतात, मारहाण करतात. असं ऐकून त्या मुलाला खूप दुःख होतं. मुलगा सांगतो आईवडिलांना, आई बाबा, तुम्ही दुसऱ्याच्या घरी काम करा आणि त्याचे पैसे परतफेड करा. तेव्हा आईवडील सांगतात भीतीपोटी, तो व्यक्ती आपल्याला घरी येऊन मारेल म्हणून जावंच लागतं. पैसे उसने घेतले नाही तर धमकावून उसने पैसे देतो आणि त्याचं व्याज खूप वाढतं. हे ऐकून खूप दुःख होतं. काय करावे मुलाला सुचत नाही. पुन्हा मुलगा विचार करतो, आपण परत दुसऱ्या दिवशी जाऊया, तिथे काय घडतं. दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर काम कमी असल्यामुळे त्यांना घरचंच काम करायला लावतात. दुसऱ्या दिवशी शेतीचं काम करायला लावत नाही. शेतावर कमी काम असल्यामुळे घरचंच काम करा, आपण ते नंतर करूया असं सांगून घरचंच काम करायला लावतात. घरचं काम करत असताना एक गोष्ट लक्षात येते की जी कालचीच भांडी होती ती भांडी एका गोठ्यामध्ये ठेवलेली तो मुलगा बघतो. बैलांचा गोठा होता, त्यामध्ये ती भांडी कशी तरी धुतलेली होती आणि ठेवतात. ती बघून त्या मुलाला खूप दुःख वाटतं. अरे बापरे, या गोठ्यामध्ये ही भांडी आणि त्याच्यातच जेवण दिलंय पुन्हा, आणि जेवायलाही एका गोठ्याच्या बाजूला थोडीशी जागा होती, तिथे जेवायला दिली. तो मुलगा मम्मी पप्पांना बोलतो, आई बाबा, मला भूकच नाही. का रे बाला, दुपार झाली, जेवण तर करून घे. नाही, मला भूकच नाही, तुम्ही जेवा. तो मुलगा काही जेवतच नाही. संध्याकाळी घरी येतात, आईवडिलांना सांगतात, आपण काय खालच्या जातीमध्ये जन्म घेतला म्हणून आपण काय पाप केले? आपल्याला गोठ्यामध्ये जेवायला, कालचीच भांडीमध्ये आपल्याला पुन्हा जेवायला. मला हे थोडंच घडतं. फुटलेल्या कपामध्ये चहा, जी जुनी भांडी आहेत, जी खरकटी भांड्यामध्ये जेवण दिलं जातं. म्हणून लेका, तुला शिकायला आम्ही सांगतोय. आपल्याकडे पैसे नाही, अन्यथा तुला चांगल्या शाळेमध्ये
शिकवलं असतं. हे दिवस घालवशील तर तूच घालवणार आहेस. मुलगा ते खूप मनावर घेतो आणि अभ्यासाला सुरुवात करतो. आई वडील त्याला मार्गदर्शन करतात. आई वडील सांगतात, आपली परिस्थिती गरीब असल्यामुळे आपले नातेवाईक आपल्याकडे दुर्लक्ष करतात. गावातील माणसं दुर्लक्ष करतात. गरज असेल तर किती प्रेमाने बोलतात आणि गरज संपत आली तर तू बघितलंस कसे अपशब्द बोलतात. त्यांची लहान लहान मुलं कसे बोलतात हे बघितलं. तर मला आपल्याला भविष्यात असं काही करायचं आहे की सर्व जाती धर्माच्या व्यक्तींना प्रेमाने राहून पुढे घेऊन जायचं आहे. अशा लबाड धनदांडग्या लोकांना आपल्याला साथ द्यायची नाही. हे समाज जागृती करण्यासाठी तुला महान कार्य हाती घ्यावं लागेल. मुलाच्या मनामध्ये ही गोष्ट आईवडिलांची पटते. अभ्यासाला खूप मेहनत घेतो, खूप वेळ घालवत असतो. अभ्यासामध्ये प्रगती पाहून शिक्षकसुद्धा आश्चर्यचकित होतात आणि त्याला शाबासकी देत असतात. बघता बघता मुलगा मोठा होतो. मुलगा मोठा झाल्यानंतर एका ठिकाणी कामावर जाऊ लागतो. तिथे सुद्धा त्याला काय करायला लागतं की अपमान सहन करावा लागतो. अपमान सहन करावा लागल्यामुळे त्याला खूप त्या गोष्टीचं पश्चाताप होतो आणि राग येतो. म्हणून तो काय करतो, ते काम सोडून देतो. काम सोडून दिल्यानंतर स्वतः मालक बनण्याचा ठरवतो. मी स्वतःच मालक बनणार आणि माझा स्वतःचा बिझनेस उभा करणार. घरी येतो, सगळी नियोजन करतो, सगळं काही ठीक करतो आणि स्वतःकडे थोडीशी जमीन असते, ती जमीन विकतो आणि काय करतो, ते आलेल्या पैशातून एक छोटंसं हॉटेल टाकतो. परंतु हॉटेलला नाव देतो की गरिबांचं हॉटेल. गरिबांचं हॉटेल असं हे करून तिथे सर्वच प्रकारचं अन्न मिळत होतं. चपाती, भात, भाजी, वडापाव, समोसे वगैरे असं विविध स्पेशल भाजीसुद्धा विकली जात होती आणि तीही अल्प पैशात. थोड्याच दिवसात एवढी गर्दी होती त्या हॉटेलवर की त्याला 6-6, 7-7 माणसं तिथे कामावर ठेवायला लागतात. त्याच्याकडे पैसा येऊ लागतो. सर्वसामान्य गरीब माणसांना डिमांड द्यायला सुरुवात होते. परंतु आईवडिलांना सुखाचे आनंदाचे दिवस येतात. पैसा आल्यामुळे जी माणसं नको ते अपशब्द बोलत होते ते सुद्धा त्याचं आदर करायला लागतात, डिमांड द्यायला लागतात. नातेवाईक कुठे गायब झालेले एवढे वर्षे ते सुद्धा घरी येऊ लागतात, गोड गोड बोलू लागतात. मुलगा बघता बघता 3 हॉटेलचा मालक होतो. परंतु
त्याचं समाजावरील प्रेम वाढतच जातं. एके दिवशी त्या उच्च जातीचा मुलगा त्याच्या हॉटेलवर येतो आणि म्हणतो, दादा मला 20,000ची मदत करशील का? तो मुलगा बघतो त्याच्याकडे निरखून आणि म्हणतो, तुला दादा म्हणण्याची वेळ का रे आली? काय असं आडलं का दादा म्हणतोस? तसं काही नाही, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहेत. तेव्हा मुलगा म्हणतो, आम्ही गरीब होतो, आमचे आई वडील गरीब होते. तेव्हा माझ्या आई वडिलांना अपशब्द म्हणणारा तूच होतास ना रे? तेव्हा माझे आई वडील लहान होते का तुझ्यापेक्षा? तो मुलगा खाली मान घालतो आणि म्हणतो, सॉरी दादा, मी चुकलो. माझे आई वडील जातीभेद धर्मभेद करत होते आणि तेच माझ्यावर बिंबवलं आणि त्यामुळे मी तुझ्या आईवडिलांना तुम्हाला सगळ्यांना कमी लेखत होतो. परंतु मला कळालं जातीभेद आणि धर्मभेद करून काही फायदा नाही. तर प्रत्येक व्यक्ती त्याच्या कष्टावर मेहनतीवर मोठा होत असतो. माझ्या आईवडिलांनी भेदभाव तुम्हाला खालच्या दर्जाचं समजलं. माझ्या आईवडिलांनी तुमच्या आईवडिलांची खूप मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली, तसेच इतर माणसांची सुद्धा फसवणूक केली. म्हणून आज आमच्यावर खूप वाईट दिवस आले. जरी माझे आईवडील मरून गेले तरी परिस्थिती खूप बेताची झालेली आहे. तर मला माफ करा, यापुढे मी जातीभेद करणार नाही. तेव्हा हा मुलगा म्हणतो, आज माझ्याकडे पैसा आला म्हणून नको ती माणसं पाया पडायला लागली, गोड गोड बोलायला लागली, परंतु सर्वसामान्य गरीब माणसांचा विचार कोण करायला तयार नाही. हे या आजच्या युगात वास्तव सत्य जगासमोर दिसत आहे. तरी मित्रांनो बघा, धनदांडक्या लोकांच्या मागे लागण्यापेक्षा गरीब सर्वसामान्य माणसाला तुम्ही मदत करा. तुम्हाला नक्कीच आशीर्वाद प्रेम मिळेल. जो समाजासाठी धनदांडगा व्यक्ती मनापासून प्रयत्न करत असेल तर त्याला काय करा, सहकार्य करा. परंतु त्याच्या मनामध्ये जर स्वार्थ असेल, 100 रुपये समाजासाठी खर्च करायचा आणि 500 रुपये कमावून स्वतःच्या खिशात घालायचं, तर सावधान, अशा स्वार्थी माणसे आपल्याला कधीही काय करू शकतात, अडचणीत आणू शकतात. परंतु जो 50 रुपये कमावतो आणि 10 रुपये स्वतःच्या कष्टातून समाजासाठी खर्च करतो, त्याला नक्कीच साथ द्या. परंतु समाजाचं 100 रुपये लुबाडून समाजासाठी खर्च करतो, त्याच्यापासून सावधान. आज मित्रांनो परिस्थिती उलटी चाललेली आहे, जो तो स्वार्थाच्या मागे आहे. तर बघा मित्रांनो, सर्वसामान्य गरीब जनतेला सहकार्य करा. तर ही म्हण इथे उपयुक्त पडत आहे. असतील शिते तर जमतील भूते. म्हणजे तुमच्याकडे संपत्ती असेल तर तुमच्या सोबत खूप माणसं येतील, परंतु तुम्ही गरीब असाल तर तुम्हाला कोणी विचारायला तयार नसतं. तुमच्या परिस्थितीनुसार लोक आपल्याशी वागत असतात. तर बघा, तुम्ही जेवढं समाजावर प्रेम कराल तेवढं समाज तुमच्यावर सुद्धा प्रेम करेल. पण ही सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा की जो आपल्याजवळ पैशासाठी येत असेल त्याच्यापासून 4 हात लांबच राहा, आणि जो पैसा संपत्ती सोडून तुमच्यासोबत राहत असेल तर त्याला कधी विसरू नका. तर बघा मित्रांनो, ही अवश्य एक गोष्ट लक्षात ठेवा आणि
आपण मित्रांनो इथेच थांबूया आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करा. धन्यवाद सर्वांनी ऐकल्याबद्दल. पुन्हा एकदा धन्यवाद.